सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर राहून गेल्यामुळं एक गुलाबी धांदोटी पसरली गेली होती. त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता. तिथं ती सूर्य बुडाल्याची खूण उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापित होती. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधकारमय होत होता. सूर्यानं सर्व कलांनी जग जितकं लखलखीत केलं तितकंच अंधार काळं करू लागला. प्रकाशामागं अंधार आणि अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं. वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं. ती एका जागी बसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, तो 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तामखडीवरून आलेली ती गाडीवाट गावात शिरली होती. ती विष्णुपंत कुलकर्ण्यांच्या भव्य वाड्या पुढून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महाराच्या थळात सरळ झाली होती. तसंच पुढं जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं की मांगाच्या घराकडं वळावं लागत होतं. तिथून ती गाडीवाट उगवतीला जाऊन माळानं पांदीनं नागमोडी वळणं घेत शिगावात शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलाचं अंतर त्या गाडीवाटेनं 6 मैलांची कैक वळणं घेऊन संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती. हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धावत सुटलं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा तशी ढगात वीज सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळण्याच्या बेतात आल्यासारखं दिसू लागलं. अकराळ विकराळ आकृत्या करून ढग गिरक्या घेऊ लागले. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेपलू लागला. गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिणमिण जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्री मुकी झाली. सर्वत्र निशब्दता नांदू लागली. भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हुकाचू करीनाचं झालं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कुणीतरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं असं त्याला वाटत होतं. पण कितीतरी वेळ कुणीच येत नव्हतं म्हणून तो चिडला होता. त्यानं आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वतःला मंद झोके घेत तो समोरच्या वाटेकडे टक लावून पाहत होता. येणार जाणाराचा सासुंद घेण्यासाठी त्यानं आपले कान टवकारले होते. पण पाटलाशी बोलत बसायला कुणी येत नव्हतं. दारं बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते. त्याचीच पाटलाला चीड आली होती. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचं हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदात असावं, खेळावं, बोलावं आणि राबावं असं त्याचं मत होतं. उद्याच आषाढ निघत होता. उद्या शिगावात जोगणीची जत्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता. शिगावची ती जोगणीची जत्रा त्या खोतानं भरवली होती. आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगणी दिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगणी जबरीनं आणली. त्या दिवसापासून काळगावची जोगणी जत्रा बंद पडून ती शिगावात सुरू झाली होती. जर बाजीबा काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्याचं त्यांनी शीर कापून वेशीला बांधलं असतं. पण बाजीबा जबर माणूस म्हणून तर शिगावची सारखी भरभराट होत आहे. लोक एका वर्षात 3 जत्रा करीत आपला संसार चालवत आहेत. आणि हे आपलं गाव, इथं काहीच नाही. दिवस बुडाला की शब्द ऐकू येत नाहीत. माणूस दिसत नाही. खेळ नाही, तमाशा नाही, काही नाही. 12 महिन्यात एक जत्रा
आणि तीही मढ्याला माणसं जमावी तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा आहे? पाटील विचारांच्या तंद्रीत सापडला होता आणि पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकीतही होता. एवढ्या समोरच्या वाटेवर घोड्याच्या टापा वाजल्या. पाटील कानोसा घेऊ लागला. तोच ते घोडं मोठ्यानं खेकाळलं. त्याचा आवाज त्या शांत रात्री दूरवर गेला आणि लगेचच पाटलाचं घोडंही खेकाळलं. पाटील रोखून पाहत म्हणाला, अरे अरे कोण चाललंय रे ते? मी आहे व रानूजी मांग. रानूजी घोड्यावरून खाली उतरून म्हणाला. पाटलानं आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटलं, अरे ही की रे, या या पान खाऊन जा. रात केलीस र? होय, वायचं रात झाली. आकाशात पाहत राणोजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, आवा अव पाऊस उठला या. अरे वारा सुटला या, पाऊस येत नाही. पाटलानं निर्वाळा दिला आणि लगामोडीत राणोजी जोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला. अजून निजला नाही? हा, का जागताय? राणोजीने विचारलं. अरे काय करू रा, नीजच लागना. का, काय झालं? काय नाही, उदास वाटतंय. गावात रग नाही. पाटील मनातले विचार बोलू लागला. गावात जीवच उरला नाही. दिवस बुडाला की गाव जाग्यावर नसतो. मग काय करावं पाटील त्यानं? दमून भागून निसतोय त्यो. हा, अरे इतर कोण काही दमत नाहीये का? त्यांचा संसार नाही? पाटील म्हणाला, त्या शिगावची माणसं ती का दमत नाही ते? पण एका वर्षात 3 जत्रा करून संसार करतात ती. अहो, त्यांच्या गावात जत्रा आहे त्या म्हणून ती करतात. आपण काय करावं बरं? अरे जत्रा काय आपोआप भरत नसत्यात, त्या भरवाव्या लागत्यात. उद्या आपण जत्रा भरवली तर का कोण नको म्हणणार आहे का? का कोण हात धरणार आहे? मग का भरत नाही? अरे कशी भरणार? पाटील मध्येच म्हणाला, दिवस बुडाला की कुत्रं फिरत नाही गावात. हा, मग जत्रेचा विचार कोण करणार? हा, आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगलाल आहेत. त्या शिगावात उद्या जोगण्या निघणार. बाजीबा खोतासारखा एखादा बहादर आमच्या गावात निपजत नाही तोपर्यंत हिथं जोगण्या भरणार कशा? जुगनी त्यानं भरवली. बाजीबानं? ती कशी? बाजीबानं अरे काळगावच्या जोगण्यात जाऊन दंगल केली आणि जोगनीच्या हातातली वाटी पळवून आणून आपल्या गावची जत्रा वाढवली. तसा वीर आमच्या गावात कोण आहे? का नाही ती? पंतावानी आणि तुमच्यावानी माणसं वाघाला दाव लावतील की? अरे वाघाला दाव लावणं सोपं आहे, पर उभ्या गावाशी लढत देऊन जुगणे आणणं सोपं नाही. त्यासाठी डोंगरा एवढं काळी धावं आणि ते माझ्याजवळ नाही. ते विष्णुपंत ते कायद्याच्या कोपरखळ्या देण्यात पटाईत आहेत. जीव गेला तरी काय ते चाकुरी सोडणार नाहीत. मी उद्या जोगण्या बघाय शिगावला जाणार आहे. राणोजी मध्येच म्हणाला, तुमचा काय बेत आहे? मी कधीच कोणाच्या जत्रेला जाईत नाही. पाटील खिन्न स्वरात म्हणाला, लोकाच्या आरतीनं ओवाळून घेणं मला बरं वाटत नाही. आपल्या घरात अंधार आणि आपण उजिडत मिरवायचं काय, हे मला रुचत नाही. असं म्हणून पाटलानं राणोजीला पान दिलं. दोघांनी पान खाल्लं आणि राणोजी उठण्याचा विचार करू लागला. तो पाटील म्हणाला, अरे ह्या पांढरीला
बाजीबा खोतासारखा माणूस पाहिजे, तरच या गावाची भरभराट होईल, लौकिक वाढल. बाजीबानं शिगावावर उपकार केलं तसं या गावावर उपकार करणारा माणूस अरे हिथंच जन्मला पाहिजे. हे ऐकून राणोजी एकाएकी गंभीर झाला. त्याचं मन उगीचच बावरं झालं. हातातला लगाम पिरगाळीत तो अंधारात पाहू लागला. वाटेगाव ते शिगाव यांच्यामधील असलेला तो माळ, ती नागमोडी वळणं, ती पांद, मध्ये असलेले निवडुंगाचे डबंगे, सारं सारं त्याच्या डोळ्यापुढं तरळू लागलं. पाटील म्हणाला, जा आता. अरे दौलती वाट बघत असेल तुझी, जा. राणोजी उठून उभा राहिला. तो तसाच विचार करीत निघाला. घोडं त्याच्या मागून चालू लागलं. तो थळात आला. कोंडीबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता. तो दिसत नव्हता, फक्त त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो ताऱ्या एवढंच ऐकू येत होतं. त्या भजनानं राणोजी भानावर आला. त्यानं समोर मांगवाड्याकडे पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली. गावापासून एका हाकेच्या अंतरावर असलेला मांगवाडा निश्चित पडला होता. 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या 50 घरांना वेढा घातला होता. त्या निवडुंगाची 2 टोकं त्या गाडी वाटेजवळ त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती. तिथंच मांगवाड्यात जाण्याची वाट होती. त्या निवडुंगात ती घरं कशीबशी उभी होती. ती उसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी भासत होती. त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवंडलं होतं, त्यामुळं त्यांचं धाबत दणाणलं होतं. मधूनच एखादं घुबड घुतकारत होतं, मध्येच पिंगळा किजबिजत होता. अस्सल नाग व्हला पक्षाची शिकार करण्यासाठी सरपटत होतंय, तर त्यांच्याशी हाडवैर बाळगणारी मुंगसं त्या नागावर रापत होती. काही ठिकाणी त्यांच्या झटापटीही सुरू झाल्या होत्या. सापांचं गुरगुरणं आणि मुंगसाचं चिरकणं ऐकून मांगाची पोरं गर्भगळीज होऊन आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती. पसरलेले पाय पोटाशी घट्ट धरीत होती. मृत्यू त्यांच्या उशा पायथ्याला वळवळत होता. तिथं किती माणसं आहेत त्याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात त्याची कोणाला काळजी नव्हती. मात्र मांगवाडा त्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहीत होतं. ते सर्व सनदशीर शिपाई आहेत. गावाच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावाचे नोकर आहेत, हे कायद्यानंही मान्य केलं होतं. गावातनी रानात जे काही होईल त्याची जबाबदारी त्या मांगांवर होती. एक जरी पेंढी इकडची तिकडं गेली तरी सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दर दसऱ्याला मानाची तलवार पूजत. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार यांचं ऐक्य जगावेगळं असं झालं होतं. ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती, पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगांच्या डोळ्यातून आसू गळू लागत. मजुरीची दारं बंद होऊन भुकेची आग पेटे. पोरं रडू लागत, म्हातारी टाचा घासू लागत, तरणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत. जुलमानं जगत. जगात भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करी. विचार करून दमे आणि मग तिच्यापुढं एकच मार्ग स्पष्ट होई. सर्वजण एकत्र जमून हत्यारं काढीत आणि भर पावसात भर मध्यान्ह रात्री घराबाहेर पडत. दूर दूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते ओरबाडून अगदी जीवावर उदार होऊन लुटत आणि परत येऊन त्या भुकेच्या जबड्यात लोटीत. ही तिथं वहिवाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी संपेपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं. चोर. काहींचा सवयीनं तो धंदाच बनला होता. दारिद्र्यात वाईटाखेरीज दुसरं काय जन्मणार. पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निपजत. एका आगळी एक. बळानं, शरीरानं, हिमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावी अशी.
अशी ती माणसं निपजत. निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगवावं तशी ती वस्ती वाढत होती. दौलती मांग, अप्पा मांग, बहिरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत करती होती. ते मांगवाड्यात आणि गावात ही ढाण्या वाघासारखे गरजत. मी मी म्हणणारे त्यांना वर्मत. त्याचप्रमाणे दौलतीचा राणोजी, बळी, पांडू, दगडू, निन्या, सावळ्या, गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत. दौलतीच्या वयानं आता 50शी गाठीत आणले होतं. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते, पण त्याचा दणदणीत पिळदार देह टणक होता. त्यातील जुनावळ कायम होता. शिवाय आता त्याचा राणोजी हा करता सवरता झालेला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता. बायको राहीबाई, सून राधा, फकीरा आणि सहदेव हे 2 नातू आणि मुलगा राणोजी, यामुळं दौलतीचं घर आनंदानं भरलं होतं. तो आयुष्याचे उरलेले दिवस बेफिकीरपणे काढत होता. परंतु आज राणोजीला भलताच उशीर लागल्यानं तो बेचैन झाला होता. राहीबाई उदास होऊन बसली होती. फकीरा आणि सहदेव हे बापाची वाट पाहत होते, पण तो अजून का येत नाही म्हणून बाहेर पाहत आज्याला विचारित होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राहीबाई वेळ मारून नेत होती. राधाबाई चुलीपुढं बसून कण्या शिजवीत होती. कण्या रटरटत होत्या आणि दौलतीचे कान घोड्याच्या टापा ऐकण्यासाठी आतुर झाले होते. 10 वर्षाचा फकीरा केविलवाणा चेहरा करून म्हणाला, बाबा, गबऱ्या काही ना? अरे गबऱ्या आता पळत येईल, पळत तुझ्या बापाला घेऊन. हा. एकदा पेंढार लोकांची टोळी गावंदरीला उतरली होती. त्यापैकी एका पेंढारानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं होतं. त्या शिंगराचा दौलतीनं प्रचंड घोडा केला होता. लहानपणापासून त्याला पोराप्रमाणे जपून त्याचंच नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावाच्या ओळखीचा झाला होता. फकीरा आणि सहदेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारित. त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे. रोज गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्यानं खिंकाळे. त्याबरोबर पोरं आनंदून उड्या मारीत. गबऱ्याचं खिंकाळणं म्हणजे त्यांचा बाप येणं असं समीकरण झालं होतं. गबऱ्याचं आपल्या बापाला घेऊन येतो आणि सांजला घेऊन येतो म्हणून त्यांचं लक्ष राणोजीच्या ऐवजी गबऱ्याच्या वाटेकडे लागून राहत असे. राहीबाईच्या गोष्टी हो म्हणून ऐकत बसलेली पोरं उगीच हो म्हणत होती. त्यांचं सारं लक्ष गबऱ्याच्या खिंकाळण्यावर होतं. एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना खिंकाळला, आलो आलो आम्ही. पोरांनी उठून उड्या मारल्या, आला गबऱ्या. आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला. दौलतीनं लगाम धरून त्याला दावं लावलं. राणोजीनं तलवार पाखाडीत खोचली आणि पोरं बरगडीला बिलगली. राहीचा जीव भांड्यात पडला. राधा लाजली. चोरून पाहून मान फिरली. दौलतीनं गबऱ्याची खंदाडी घरात आणली. अमाप मक्याची कणसं चुलीकडं पळाली आणि दौलती म्हणाला, अरे उशीर केलास र. हा झाला व्हायचं. पाटलानं थांबवलं. हिज वाऱ्याचं लवकर याचं र, राहीबाई म्हणाली. राधानं टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कणसं घेऊन फकीरा आणि सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यावर बसून ऐकू लागले. राधानं जेवणं वाढली. जेवता जेवता दौलतीनं बोलणं काढलं. अरे काय म्हणिता पाटील? नाही, काय नाही, शिगावच्या जोगण्याची कथा निघाली होती. पंतांची गाठ पडली का र? नाही, पर ही जोगणीची काय भानगड आहे आबा? अरे भानगड कसली, ये 12 बोलू त्यांचा खेळ आहे, दौलती सांगू लागला. 2 बैती नवरा नवरी वयाची, त्यांची वरात काढायची. नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असते, ती पिवळ्या फडक्यात असते. जर ती वाटी कुणी पळावली
तर त्या गावाची जत्रा बंद व्हायची आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जुगनीची जत्रा भरायची असा रिवाज आहे. पर वाटी पळवणारा आपल्या हद्दीत गावला तर त्याचं डोसकं मारायचा बी रिवाज आहे. खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसकं मारत्यात? फकीरानं दौलतीकडे रागानं बघत विचारलं आणि दौलती म्हणाला, अरे ती नुसती वाटी नव्ह, ती त्या गावाची अब्रू असते. ते ऐकून फकीरा रानोजीकडे वळून म्हणाला, आणखी गा ती वाटी हिसकून. हे ऐकून सर्वच हसू लागले. राधा तर सर्वात मोठ्यानं हसली आणि मग हळूच म्हणाली, बराच आहेस की, ती खोबऱ्याची वाटी खाशील का? हो हो दे आणून, त्यात काही जळ आहे. फकीरा गुरकला. अरे पर वाटी हिसकणाऱ्याचं डोसकं मारत्यात, दौलती म्हणाला. फकीरा कपाळावर आठ्या आणून बोलला, आबा मारू दे डोसकं, तू ये वाटी घेऊन. फकीराचं हे बोलणं ऐकून पुन्हा घर हास्यानं भरलं. हा पोर आपल्या जाती धर्म बोलत आहे, आपलाच जाती धर्म बोलत आहे हे ऐकून राहीबाईला फारच आनंद झाला. ती हसत हसत म्हणाली, दिस बुडला की मुताय जायला हिची लंगुटी सैल होतीया आणि म्हण मारू दे डोसकं घेऊन ये वाटी. मग मात्र फकीरा वरमला. मुतायची भानगड म्हातारीनं चवाट्यावर आणली म्हणून तो नरम आला. राधा म्हणाली, मग जा की आण जा ती वाटी. थांब, कणसाचा मका चावून तो म्हणाला, मी आबा एवढा झालो की आणूनच दावतो तुला. रानोजीनं फकीराला जवळ ओढून पोटाशी धरलं. हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंग टाकली. फकीरा सहदेव हे दोघे राणोजीच्या बरगड्यांना बिलगून झोपले. रानोजी मात्र जागाच होता. त्या दोघांवर 2 हात टाकून निश्चिंत पडून उद्याचा विचार करीत होता तो. त्याचं मन बेबंद त्याला घाबरवत होतं. ते कधी उठून पळत होतं तर लगेच शिवारात शिरून भर जत्रेत हाणामारी करीत होतं, तर मध्येच गबऱ्यावर बसून भरधाव धावत होतं. घटकेत ते गप्प बसून विचार करू लागे. जर आपण ती जोगणी आणली तर या गावावर अनंत उपकार होतील. जे बाजीबानं केलं ते एका मांगानं केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरल, भोवतालचे लोक जत्रेत बीतील. प्रत्येक माणूस म्हणल, अरे रानोजीनं ही जत्रा भरवली. शंकरराव पाटील शाब्बास म्हणेल. जग जगलो तर पाठ थोपटील. आणि जर आपण तर नाव होईल, डंका वाजेल, गावासाठी गेला म्हणतील. अरे मरण कधीतरी येणारच, मरण कधीतरी येणारच. ते जर जोगणी आणीत असता आलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा या गावाच्या काळजावरच्या मोहरा ठरतील, गबऱ्याच्या टापा कोरल्या जातील. पण मग आई, आबा, फकीरा, साधू, राधा यांचं काय करायचं? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्ष हवीत अजून. तोवर हे 5 जीव कसे जगणार? काय होते त्यांना? अरे जगतील ती. आपण नव्हतो तेव्हाही माणसं जगतच होती की, पुढे जगणार. आणि गावावर उपकार करणारा माणूस इथं जन्मला याची पाटलाला खात्री वाटेल. विष्णुपंतांना आनंद होईल. रानोजी डोळे झाकून विचार करीत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाड झाली. निवडुंगात पाखरं जागी झाली. त्यांनी किलबिलाट करीत पंख झाडले. पूर्वेला अनंत रंगाच्या लकेरी उमटल्या. पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगातून तेजोमय अरुण डोकावू लागला. त्याला पाहून कोयल हर्षभरीत झालं. कुहू कुहू. ते ऐकून आल्हाददायी वारा भिरभिरला आणि निवडुंग उजाळलं.